नमस्कार, मी एकता पालेभाजी सिरीजच्या चौथ्या एपिसोडमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते। मेथीची भाजी तर आपण सगळेच करतोय, पण एक मिनिट थांबा। भाजी करताना काय आपण तिच्यातले पोषण मूल्य जपतोय की नकळतपणे कमी करतोय? या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत मेथीची भाजी आधी धुवायची का चिरायची, कोवळी देठं घ्यायची की फेकून द्यायची, मेथीचा कडूपणा कमी करण्यासाठी काय करायचं, या भाजीत टोमॅटो घालण्यामागे काही कारण आहे का? तर आज आपण पोषणाचा विचार करून योग्य कुकिंग टेक्निक वापरून मेथीची भाजी कशी करायची हे पाहणार आहोत। सर्वात आधी मेथी घेताना ती शक्य तेवढी ताजी आणि कोवळी घ्यायची आहे। मेथीच्या पानांसोबत आपण मेथीची कोवळी देठं सुद्धा घेणार आहोत, कारण त्यामध्ये फायबर आणि इतर वनस्पतीजन्य घटक असतात, त्यामुळे हे आपण खाऊ शकतो। आता येतोय आपल्या रेसिपी मधला सर्वात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे मेथी आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर चिरायची, म्हणजे त्यातले वॉटर सोल्युबल न्यूट्रिएंट्स अनावश्यकपणे कमी होणार नाहीत आणि भाजीचं पोषण मूल्य जपायला मदत होईल। भाजीसाठी लागणारं सर्व साहित्य आपण बघून घेऊया। चिरलेली मेथी, 1 वाटी कांदा, मुगाची डाळ, खोबऱ्याचा कीस आणि टोमॅटो। इथे मी मुगाची डाळ आधी शिजवून घेतलेली आहे, यामुळे रेसिपी ही लवकर होते आणि पालेभाजी अननेसेसरी जास्त शिजवावी लागत नाही। आता इथे टोपामध्ये आपण 2 चमच तेल घालून घेऊ। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा घालू। कांदा तेलामध्ये छान परतून घेणार आहोत आपण। कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद घालू। 1 टोमॅटो बारीक चिरून यामध्ये घालू। टोमॅटो घालण्यामागे सुद्धा एक कारण आहे बरं का। टोमॅटोमधील व्हिटॅमिन सी हे मेथी आणि मुगासारख्या प्लांट बेस्ड आयनच्या ॲब्सॉर्प्शनला मदत करते। आता हे आपल्याला ओव्हरकुक नाही करायचं आहे। यामध्ये आपण चिरलेली मेथी घालून घेऊ आणि मेथीची पानं नरम होईपर्यंत याला आपण शिजवू। मेथीची भाजी मी छान मिक्स करून घेते। ही पहा, अशा प्रकारे। यामध्ये मी थोडंसं किसलेलं खोबरं घातलेलं आहे, ओलं खोबरं। चवीनुसार मीठ घालू। हे सर्व भाजीमध्ये छान मिक्स करून घेतलं। आता यावर आपण झाकण ठेवूया आणि मेथीची पानं नरम होईपर्यंत ही आपण शिजवून घेऊया आणि 5 मिनिटांमध्ये ही भाजी आपली लगेच तयार होते। ही पहा, आज आपण या व्हिडिओमध्ये 4 महत्त्वाच्या टिप्स बघितल्या। त्या म्हणजे सर्वात आधी भाजी धुवायची आणि मग चिरायची, भाजीची कोवळी देठं सुद्धा वापरायची, मुगाची डाळ आधी शिजवून घ्यायची, त्यामुळे मेथी जास्त शिजवावी लागत नाही। तसेच यामध्ये आपण टोमॅटो घातलेला आहे, जो आपल्याला भाजीमधील आयनच्या ॲब्सॉर्प्शनला मदत करेल आणि स्वादिष्ट अशी आपली मेथीची भाजी तयार आहे। ही पहा, काय तुम्हीही अशाच प्रकारे मेथीची भाजी करता का? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला पालेभाजी सिरीजमध्ये रेसिपीसोबत पोषण आणि कुकिंग सायन्सची माहिती आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पालेभाजी सिरीजच्या पुढच्या भागात। तोपर्यंत बाय।